मी माझी मुलगी गमावली. काल तिने फोन करून सांगितले की पप्पा मी अजित पवारांसोबत बारामतीला जात आहे. तिथून मी नांदेडला जाईन. आम्ही फक्त एवढंच बोललो. गेले काही दिवसात ती अजितदादांसोबत सलग प्रवास करीत होती असे पिंकी वडीलचे वडील म्हणतात. बारामतीत झाल्या भीषण अपघातात अजितदादांचे अत्यंत विश्वासू, निष्ठावान आणि सावलीसारखं सोबती अंगरक्षक विदीप दिलीप जाधव हे देखील मात्र सर्वांच्यातून कायमचेच निघून गेले. कायमचे सावलीसारखे मात्र अजितदादांसोबत ते असायचे. आकाशाला आपलं घर मानणाऱ्या एका कुशल वैमानिकाचा प्रवास आज अर्ध्यावरच थांबला. 16 वर्षाचा दांडगा अनुभव आणि आकाशावर निर्विवाद प्रभुत्व, पण आज नीतीने डाव फिरवला. कॅप्टन साहिल मदान शेवटच्या क्षणापर्यंत आपलं कर्तव्य बजावत राहिले, पण दुर्दैवाने त्यांचा हा प्रवास मात्र अपूर्ण राहिला. अशा निष्ठावान वैमानिकाला भावपूर्ण श्रद्धांजली. खरंच एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस म्हणत असतील, दादा मध्येच हात सोडून गेलात. दादा तुमच्या जाण्यानं मात्र मन सुन्न झालं. कायमचे खळखळून हसवणारे ते अजितदादा पवार. अजितदादांना घेऊन जाणाऱ्या विमानाची वैमानिक कॅप्टन श्यामदेवी पाठक यांचं देखील त्या विमानामध्ये मात्र त्या होत्या, त्यांचं देखील निधन झालं. अतिशय कर्तव्यदक्ष ह्या श्यामदेवी पाठक मुंबई विद्यापीठाची विद्यार्थिनी आणि एक कुशल वैमानिक म्हणून त्यांची ओळख होती. कर्तव्यावर ते असताना त्यांनी आज आपले प्राण गमावले. ईश्वर त्यांच्या चरणी मात्र शांती देवो. अजितदादा यांची देहबोली अतिशय स्पष्ट अशी होती. घड्याळ कधीच दादाच्या मनगटावरती सुटलं नाही. दादा गेले पण शेवटपर्यंत ते घड्याळ त्यांच्यासोबतच होतं. बारामती अपघातानंतर अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख फक्त त्यांच्या हातातल्या घड्याळावरूनच पटली. शब्द मात्र अपुरे पडतात. चिन्ह होतं घड्याळ आणि शेवटपर्यंत घड्याळ हातात होतं. विदीप जाधव, श्यामदेवी पाठक, सुमित कपूर, पिंकी माळी हे देखील ते विमान अपघातामध्ये होते. या सर्वच 5 जणांना मात्र समस्त देशवासियांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. कोण होता, कसा होता, कोणत्या पक्ष होता, हा माणूस कामात होता. आड्यानाडल्यांचा हात देणारा, चुकलं तर फायलावर घेणारा, स्पष्ट बोलणारा थेट होता. दादा माणूस म्हणून ग्रेट होता. दादा वागण्या बोलण्यात साधा होता. शब्दांचा पक्का वादा होता. दादा तू खरा महाराष्ट्राचा दादा. दादा होता. काळा दिवस आहे. भावपूर्ण श्रद्धांजली. दादा हा अखेरचा तुम्हाला सलाम.